पहिला अस्तर कटिंग करणार आहे आपण. तर पूर्ण उंची आपल्याकडे किती आहे मेजरमेंट 40. तर आता आपल्याला अस्तर 2 इंच कमीच घ्यायचं असतं. ते पूर्ण घेते जेवढं आहे तेवढं. ठीक आहे. ही उंची झाली असं सपोज समजा. तर 0 ते 2 मी सांगितलं मुंढा टाकायला. शोल्डरचा हाफ करायचा. शोल्डर किती आहे 14.5. 14.5चा हाफ किती होतो 7.25. ठीक आहे. 2 कमर उंची आहे तेवढी लावायची आहे. 14 इंच कमर उंची. सीट उंची 21 इंच. ही उभी माप झाली. आता आपल्याला आडवी माप टाकायची. तर छाती किती आहे छाती घेर 36 आहे. 36चा चौथा किती 9 आणि त्याच्यात 2 ॲड 11 इंच मार्जिन. 2 इंच मार्जिन. कमर घेर किती आहे 33. 33चा चौथा 8.8 9 10. 2 इंच मार्जिन ॲड केले. सीट घेर 42चा चौथा 10.5 आणि 2 इंच मार्जिन. ठीक आहे. हे जॉईंट करायचं. इथून सरळ खाली स्ट्रेट कुर्ती आहे त्याच्यामुळे स्ट्रेटच घेतो आपण. ठीक आहे. तर शोल्डर 7.25 होतो शोल्डरचा हाफ. इकडं पण एक 7.25चा मार्क करा. लाईन बरोबर येईल. 1.5 इंच तिरपा नॉर्मल मुंड्याचा आकार द्यायचा. गळा रुंदी 3 इंच. शोल्डर उतार 1/2 इंच. बॅकपार्ट झाला. आता फक्त पुढचा मुंडा हाकतोय आपण. गळे आपण कापणार नाही याच्यामध्ये. 1/2 ते 1.5 इंच आत आणि हे डायरेक्ट क्रॉस जोडायचे. आणि इथून 1 इंच तिरपं घेऊन मुंड्याचा आकार. फोटो पाहिजे असेल तर फोटो